मालवणमध्ये झालेल्या घटनेबाबत आज पुण्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या देखील सहभागी झाल्या असून त्यांनी भाजप नेत्यांवरती सणसणीत टीका केली। भाजपचे वरिष्ठ नेते या घटनेला जबाबदार असून देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, तसेच नारायण राणे यांच्यावरती पत्रकारांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली। यावेळेला संतप्त शिवसैनिकांनी राणेंच्या प्रतिमेला जोडे मारत घोषणाबाजी केल्याचं देखील पाहायला मिळालं। एबीपी माझाचा भूम ओढायचा प्रयत्न झाला। एबीपी माझाचा भूम ओढणं, पुढारीच्या पत्रकाराला दमदाटी करणं, महिला पत्रकारांशी असभ्यतेने वागणं, पत्रकारांच्या अंगावर धावून जाणं, पोलिसांना दमदाटी करणं, पोलिसांच्या अंगचटीला येण्याचा प्रयत्न करणं, हे सगळं लॉ अँड ऑर्डर विस्कळीत करण्याचा प्रकार हा दस्तूर खुद्द गृहमंत्र्यांच्या मुळे चालू आहे। आमचं असं स्पष्ट म्हणणं आहे की नारायण राणे आणि त्यांचे चाराने बाराने या कलसूत्री बाहुले आहेत। मुख्य सूत्रधार जे आहेत ते देवेंद्र फडणवीस आहेत। सूत्रधारांची इच्छा आहे का की महाराष्ट्र कायम सांप्रदायिक विभाजित झाला पाहिजे, महाराष्ट्र कायम अशांत राहिला पाहिजे। देवेंद्र फडणवीस नावाच्या सूत्रधारांनी आता उत्तर देण्याची गरज आहे की नारायण राणेला तुम्ही जाणीवपूर्वक फक्त आणि फक्त महाराष्ट्र अशांत करण्यासाठी मोकळा सोडलेला आहे का? काल जे नारायण राणे म्हणाले की इकडे यायचं नाही, इकडे यायचं नाही, शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड किल्ल्यांचा 7-12 हा नारायण राणेच्या बापाचा नाहीये, हा 7-12 महाराष्ट्राच्या बापाचा आहे। नारायण आणि म्हणून नारायण राणेंवरती सामाजिक अशांतता निर्माण केल्या प्रकरणी, सामाजिक सलोखा भंग केल्या प्रकरणी, वारंवार चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी नारायण राणेंवर गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची आहे। आणि जर देवेंद्र फडणवीस नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल करणार नसतील तर याचा अर्थ असा आहे की नारायण राणे, निलेश या निव्वळ बाहुले आहेत। मूळ देवेंद्र फडणवीस खरे सूत्रधार